हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि अगदी सर्वांचं स्वागत करते आहे आपल्या चॅनलमध्ये। तर आपल्या व्हिडिओमध्ये जे आहे तर आज आपण काय पाहणार आहोत तर हॅक्स आणि काही महत्त्वाच्या टिप्स आपण पाहणार आहोत। तर जी छोट्या छोट्या जी वस्तू असतात हे उपयोगी आपल्याला पडत असतात अगदी ऐनवेळी गडबडीमध्ये, आणि परंतु आपल्याला जे आहे तर टायमाला हे आठवत नाही। ज्या माझ्या आठवणीमधले काही टिप्स आहेत तर त्या मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे। तर नक्कीच तुम्हाला ह्या टिप्स आवडतील, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तर शेवटपर्यंत पहा। आणि चला तर मग आपण जाणून घेऊया माझ्या आठवणीतील काही महत्त्वाच्या टिप्स। तर सर्वात प्रथम म्हणजे आज आपण हॅक्स पाहणार आहोत जे आहे नेल पेंटचं। तर ह्याला जे आहे तर मी ट्रान्सपरंट नेल पेंट घेतले आहे। तर ह्यासाठी पहिल्या हॅक्स मध्ये म्हणजे मी घेतलेला आहे एक ब्लाउज। आणि काय करायचं आहे ना, जी आपला ब्लाउज असतो पहा तर त्याचे जे हुक असतात ना, तर ती जी हुक आहेत पहा तर याला असा गंज आल्यासारखा होतो कालांतराने। कारण काय होतं, जी काठपदरची जी साडी असते तर ती आपली वेळेला घालणं होत नाही। आणि वेळेला म्हणजे काय, आपण वेगळा वेगळा सण येत राहतो आणि जी पहिल्या घेतलेल्या साड्या असतात तर त्या साड्या जी आहे तर पाठीमागे पडतात आणि जास्त वेळ मग ते साड्या ब्लाउज टिकून राहिल्यामुळं काय होतं की हुकांना जे आहे तर या प्रकारे असा गंज चढतो। मग याला काय करायचं आपल्याला की ट्रान्सपरंट जी नेल पेंट आहे तर ती घ्यायची आहे आणि ही जी नेल पेंट घेऊन आहे ना आपल्याला ह्या हुकांना लावायची आहे पहा। ह्या हुकांना अशी लावायची आहे जेणेकरून काय होईल की हे कमीत कमी 2 ते 3 वेळेस आपल्याला धुण्यापर्यंत हे होणार नाही, काय गंजणार नाही, पाणी पकडणार नाही नेल पेंट लावल्यामुळे। त्यामुळे आपल्याला काय करायचंय, प्रत्येक हुकाला जी आहे तर अशी नेल पेंट लावून घ्यायची आहे पहा। अशी नेल पेंट लावून घ्यायची जेणेकरून ते हुक जे आहे तर गंजणार नाही। आणि 2-3 वेळेस जर आपला तो ब्लाउज धुण्यात आला ना की तर परत तुम्ही अशीच नेल पेंट त्याला लावू शकता, कारण नेल पेंटनी पाणी पकडणार नाही आणि हुकही आपले गंजणार नाहीत। तर यासाठी जी नेल पेंट आहे तर आपल्याला जी नेल पेंट ही ट्रान्सपरंट नेल पेंटच वापरायची आहे, कलरफुल नेल पेंट वापरू नका। तर त्याच्यातून जी दुसरा आपला हॅक आहे तर तो आहे ब्लाउज जर आपला ढिल्ला असेल तर ढिल्ला ब्लाउज असेल तर आपल्याला काजाच्या साईडने एक पिन लावायची आहे पहा। कारण ऐन वेळेला जे आहे तर आपण हे करू शकत नाही, फिटिंग करू शकत नाही ब्लाउज, त्यामुळे एक अशी पिन लावून घ्यायची अगदी व्यवस्थित आतल्या साईडने पिन लावायची आपल्याला, जेणेकरून ती बाहेरून दिसणार नाही। आणि या पद्धतीने आपण पिन लावली की अगदी व्यवस्थितरित्या आपला हुक जो आहे आपण याला अडकवू शकतो आणि अगदी छानपैकी आपला ब्लाउज जो आहे तर फिटिंग मध्ये बसतो आणि अगदी बिलकुल कळून येत नाही की हा ब्लाउजला आपण पिन लावलेली आहे, अगदी फिटिंगचाच ब्लाउज आपला दिसतो। तर हा झाला आपला दुसरा हॅक्स। तर तिसरा हॅक आपल्याला असा पाहायचा आहे की ब्लाउज असतो आणि जो पेटिकोट असतो तर त्याची घडी आपण एकीकडे ठेवतो आणि जी साडी असते त्याची देखील घडी एकीकडे ठेवतो। तर आपण ब्लाउजची देखील घडी आणि साडीची देखील घडी जी आहे तर ती आपण एकत्र कशी ठेवायची आहे तर ती आज आपण पाहूया। तर ज्या पण साडीची आपल्याला घडी घालायची आहे तर ती साडीची घडी अशी उभी करायची आहे। उभी साडीची घडी केल्याच्या नंतरून एका साईडची घडी अशी फोल्ड मारायची पा अशी या पद्धतीने, आणि दुसऱ्या साईडकडून देखील या पद्धतीने फोल्ड मारायची। आणि त्यानंतरून जो साडीचा जो वरची साईड असते, वरचा पॉकेट असतो, त्या पॉकेटमध्ये आपल्याला याप्रमाणे जी आहे तर साडी आतल्या साईडने फोल्ड करायची आहे। आतल्या साईडने अगदी व्यवस्थितरित्या आपल्याला अशी घालून घ्यायची आहे। तर अगदी व्यवस्थित आपल्याला या पद्धतीने जी आहे तर साडी फोल्ड करायची आहे। पूर्णपणे अगदी व्यवस्थित आपली साडी अशी घालून झाल्याच्या नंतरून या फोल्ड मध्ये आपण जो आहे तर आपली ब्लाउजची जी घडी आहे ती देखील घालू शकतो या पद्धतीने। आणि जो आडवा पॉकेट आहे त्या आडव्या पॉकेटमध्ये तुम्ही या पद्धतीने जे आहे तर छोटा फोल्ड मारून पेटिकोट देखील तुम्ही इथे ठेवू शकता। तर या पद्धतीने तुम्ही ब्लाउज आणि पेटिकोट एकत्र ठेवून म्हणजे साडी फोल्ड करू शकता।
पहा अगदी व्यवस्थितरित्या सगळीकडून अगदी छानपैकी फोल्ड झालेली आहे। आणि मग तुम्ही आपल्या ह्या बॅग मध्ये एक साथ मध्ये ठेवू शकता। तर या पद्धतीने तुम्ही पहा अगदी व्यवस्थित ठेवू शकता। तर आजचे जे हॅक आहेत तर कसे वाटले जरूर कळवा। हॅक आवडल्यास नक्कीच तुम्ही याचा वापर करा। तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत। तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये हजेरी द्यायला बिलकुलही विसरू नका। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।